रक्त सांडले वीरांनी मिळवून दिले स्वातंत्र्य आम्हा. रक्त सांडले वीरांनी मिळवून दिले स्वातंत्र्य आम्हा. त्याग त्यांचा स्मरू सदैव, वाढू स्वातंत्र्याचा अभिमान, वाढू स्वातंत्र्याचा अभिमान. नमस्कार, मी रुद्र गणेश डोंगरे, इयत्ता 10वीचा विद्यार्थी. आज 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. अनेक महात्मांच्या विचारांनी, अनेकांच्या बलिदानांनी, तर अनेक क्रांतीवीरांच्या संघर्षांनी आज आपण 77 वर्ष स्वातंत्र्यात जगत आहोत. आज आपण ज्या स्वातंत्र्याचा अनुभव घेत आहोत ते आपल्याला सहजासहजी मिळाले नाही. त्यासाठी अनेक महात्मांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. 1928 मध्ये झालेल्या सायमन कमिशन विरुद्ध लाला लजपतराय यांचा लाठीचार्ज करण्यात आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. याच कारणामुळे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी एका ब्रिटिश अधिकाऱ्याला ठार मारले. त्यामुळे त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. तर महात्मा गांधी यांनी ब्रिटिशांना चले जाओचा आदेश दिला. तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असा संदेश दिला. तर लोकमान्य टिळक यांनी लोकांना एकत्रित करण्यासाठी शिवजयंती व गणेशोत्सव सण साजरा करण्याची प्रथा सुरू केली. अशा अनेकांच्या बलिदानाने 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. तिरंग्याचा मान उंच राहो, भारत देश अभिमान राहो. तिरंग्याचा मान उंच राहो, भारत देश अभिमान राहो. स्वातंत्र्यवीरांच्या या त्यागामुळे आपला हिंदुस्थान सदैव अभिमानी राहो, आपला हिंदुस्थान सदैव अभिमानी राहो. 15 ऑगस्ट 1947 हा आपल्या भारत देशातील सुवर्ण अक्षराने लिहिलेला आहे. हा सण साजरा करणे एवढेच नाही तर आपल्या कर्तव्याची जाणीव करून देणार आहे. आजचे युवक इंस्टाग्राम, स्नॅपचॅट यासारख्या सोशल मीडियाच्या साईटवर गुंतलेले दिसतात. त्यांना साधं छत्रपती शिवाजी महाराज यांचे संपूर्ण नाव माहीत नाही, पण मोबाईल मात्र सर्व काही माहिती आहे. आमचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यात स्त्रियांना 50% आरक्षण आणि 100% संरक्षण होतं. पण आजच्या काळात स्त्रियांना 25% तरी संरक्षण आहे का? मला असे वाटते की स्वातंत्र्य ही शूरवीरांची गाथा आहे. जर आजच्या युवकांनी सत्य या मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला तरच आपण प्रगतीपथावर जाऊ. शेवटी जाता जाता एवढेच म्हणतो की आजपासून एक नवा संकल्प करूया. आपल्या भारत देशाची एकता, अखंडता व गौरवता राहण्यासाठी नेहमी कर्तृत्वाने व प्रामाणिकपणे राहूया. चला तर अभिमानाने म्हणूया, भारत माता की जय. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.